हॅलो, मी अनुराधा महाराष्ट्रामधून बोलते. कसे आहे तुम्ही? मी एकदम मस्त ठणाठणीत. आणि कमेंट शेअर नक्की करा. पहिले तुम्ही ब्लॉग बघत असाल माझे, तर हिंदीमध्ये बोलत होते मी. आता मी मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करते. थोडी थोडी चुकती माझी मराठी, त्याच्यासाठी मला माफ करा. आणि तसं मी हिमाचलची आहे, हिमाचलची मुलगी, महाराष्ट्राची सूनबाई. तर मग तुम्ही पाहत असेल की मी कुठं आलेले. मी तसं गावात राहते, माझ्या सासऱ्याच्या घरी. आणि मी आलेले नवीन घरी. तर मी लॉक जे आहे ते उघडलं. हे बघा, लॉक उघडलं आणि मध्ये पाहिलं तर हे बघा माझं नवीन घर. म्हणजे पहिले मला लई क्वेश्चन येत होते, दीदी तुमचं घर दाखवा तुमचा ब्लॉग करा. पण काय झालं होतं, अजून काम राहिलेलं आहे. होपी जे आहे, माझे हस्बंड जे आहे ते बाहेर राहता. मग मी एकटीच करू शकत नाही घरचं काम. आणि ते सिटीमध्ये आहे माझं घर, हे नवीन जे आहे. तर आता मागं आले होते ते ड्युटीवरून. मग आम्ही जे आहे ते दरवाजे बसवले. हे बघा, हे हॉलचा दरवाजा आहे. आणि हे बघा, हे बाहेर आहे. अजून जे आहे ते कलर राहिलेले आहे. PVP झालेली, PVP पाहू शकता तुम्ही. लाइटिंग जी आहे काही लावलेली, काही राहिलेली आहे. हे बघा, हे आम्ही TV युनिट केलं होतं. हे माझी चॉईसचा TV युनिट आहे, हे बघू शकता तुम्ही असं. आणि अजून TV नाही लावलेले आम्ही. आणि हे बघा, असे मी गमले घेतले आहे, छोटे छोटे गमले जे आहे सजावटसाठी. आणि अजून जे आहे बरंच काम राहिलेलं आहे, हे बघू शकता. हे इथं पण आम्ही जे आहे शूज वगैरे ठेवायसाठी जे आहे केलेले आहे. आणि आता किचन दाखवते तुम्हाला माझं, थोडं दाखवते. सगळ्याच्या आधी लाइटिंग ऑन करते मी. हे बघा, माझे जे माहेर आहे ते आहे हिमाचल. मग त्याला लई हौस होती की म्हणजे तुमचं घर दाखवा. कारण की माझे माहेरचे लोक जे आहे ते इथे येऊ शकत नाही एवढे लांब. मग ते जे आहे ते माझा ब्लॉग पाहते. मग मी जे आहे गावात राहत होते सासूबाईकडं. आणि तिथं जे आहे एकदम जो गावाची लाईफ राहते त्याच्याबरोबरच माझा बी होतं सगळं काम. त्यांच्याबरोबर शिकले मी. पहिले मला काहीच येत नव्हतं, खरं सांगू तर. आणि धुणं कसं धुवायचं, दगडवर धुणं धुवायचं, वेगळं राहतं हो. पण मला सवय लागली होती. आता ही बघा, ही ट्रॉली सिस्टम केलेलं आहे आम्ही किचनचा. रॅक बनवलेले. हे जे आहे ते काही सामान नाही, तसं कुंड्या ठेवायसाठी केलेले आहे. आणि हे बघा, हे किचनचं असं मध्ये जे आहे डब्बे, जे छोटे छोटे डब्बे राहते ना, त्याच्यासाठी ठेवायसाठी केलेले आहे. तर हे बघू शकता तुम्ही. अशी याच्यात कांच लावलेले आहे, कारण की मला दिसलं पाहिजे लोक की कोणतं वस्तू कुठं ठेवलेले आहे. तर मग असं केलेलं आहे. वरचं कांच लावलेले, म्हणजे अलमारी टाईप केलेली आहे. आणि हे बघा, हे जे आहे याच्यात कप्पे बनवलेले, जे मोठे मोठे डब्बे राहते त्यांच्यासाठी. आणि हे बघू शकता, हे रॅक बनवलेले आहे, जे भांडे, छोटे छोटे डब्बे, हे पण रॅक बनवलेले आहे. हे बघू शकता. अजून बरंच काम आहे. आणि वरचे पण रॅक आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि हे आहे किचन ट्रॉली पण केलेली आहे, ते बघू शकता. अशी किचन ट्रॉली आहे. असं प्लेटी ठेवायसाठी केलेली आहे. आणि असं इकडून ते तिकडं किचन ट्रॉली आहे. आणि सगळ्यात जास्त आवडतं मला डायनिंग टेबल. हे आहे डायनिंग टेबल. हे जे आहे आम्ही ऑनलाईन बघितलं होतं, माझं हॉबी आणि मी. मग लय हाऊस होती की डायनिंग टेबल करायचे. मग जागा तर कमी आहे किचन. हे बघा, किचन जे आहे आमचं एवढं मोठं नाही आहे. तर मग डायनिंग टेबल, कारण की दुसरं घ्यायचे होतं जे खाली ठेवते. काय झालं, मग स्पेस कमी असलं, चुकती मराठी सॉरी. म्हणजे
असं स्पेस बी नाही लागत जास्त आणि चेअर जे आहे कुडं पण ठेवू शकतो आपण. मग हे थोडंसं लायटिंग फिटिंग लावलेले आहे आम्ही काही कुंड्या बिंड्या ठेवायसाठी आणि कांचीचे गल्लस ठेवायसाठी ठेवलेले आहे. आणि हे बघा हे आमच्या किचनचा दरवाजा आहे आणि याचे हँडल लॉक हे आम्ही मागची जो ते घरी आले होते तर केलेलं आहे. आणि अजून तुम्हाला दाखवते मी. हे माझे रूम आहे, त्या रूमचे दरवाजे आम्ही लावलेले. आता आम्ही मार्बलचे पट्ट्या पण बसवले आणि एक रूम इकडं आहे, हे बघू शकता. लाईट नाही आहे इथं. आणि हे टॉयलेट आहे मधीच. आणि आता मधी चालते वगैरे. ते लय दिवस झाले होते मी चक्कर नव्हतं मारलं. हे बघा ही बेड घेतलेला आहे आम्ही आणि अलमीरा पण घेतलेली. तर मग अजून तर मी पूर्ण बाहेरून नाही दाखवलं तुम्हाला. एक दिवस परत येईन और अजून एक व्हिडिओ काढीन मी, कारण की लई खूप मोठा जे आहे ते टाईम लागत आणि बोर पण होतं. तर मग बघू शकता तुम्ही माझा ब्लॉग. आणि आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा बरं का, नक्की करा. आणि अजून बरंच आहे तुम्हाला दाखवायसाठी, पण आता टाईम नाही आहे. अजून मला झाडू घ्यायचे, कारण की मी लई दिवसातून चक्कर मारलं. माझी हॉबी म्हणत होते की तू गेली नाही. म्हणलं नाही गेले होते हो. ते म्हणते आज जाऊन ये. म्हणलं बरं, मला पण एक ब्लॉग भेटला, व्हिडिओ भेटला करायसाठी. तर मग बघू शकता तुम्ही. मग ठेवते, परत तुमच्याबरोबर भेटू.